0 ते 5 वर्षामधील मुलं वारंवार आजारी पडण्याची शक्यता असते आणि बऱ्याच वेळा जेव्हा मुलांना कोमट ताप असतो किंवा हातपाय थंड असतात, अंग थोडंसं गरम असतं, अशा किंवा डोकं जास्त गरम असतं, अशा वेळी पॅरेंट्स कन्फ्युजन मध्ये असतात की नक्की ताप आहे की नाहीये का नुसतं कणकणी आहे. तर अशा वेळेस डिजिटल थर्मोमीटर आपल्या घरी हवा. आणि नुसतं थर्मोमीटर घरी असून फायदा नाहीये, तो योग्य पद्धतीने ताप कसा मोजायला हवा हे सुद्धा प्रत्येक पॅरेंट्सला माहीत असावं. मोस्टली 5 वर्षापर्यंत आपण काखेत थर्मोमीटर ठेवून ताप मोजतो. तर काखेच्या मध्यभागी थर्मोमीटर ठेवावा, काख कोरडी असावी, थर्मोमीटर बॉडीला पॅरलल ठेवावा आणि 1 ते 2 मिनिटानंतर जेव्हा थर्मोमीटर बीप होतो किंवा आवाज येतो तेव्हाच थर्मोमीटर काढून पहा व त्यावरील तापमान मोजा आणि नोंद करा. जेव्हा 99.5 फॅरेनहाइट किंवा 37.5 सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर असेल तरच ताप असतो. ताप असणे हे डायग्नोसिससाठी खूप महत्त्वाचं लक्षण आहे. हॅपी पॅरेंटिंग.